हाय, गुड मॉर्निंग. गेले 3-4 दिवस आजारी होतो, त्यामुळे वर्कआउट नाही करता आलं. डॉक्टरने स्वतः सजेस्ट केलं होतं की वर्कआउट करू नको करून, त्यामुळे थोडा रेस्ट होता. तर 2-3 दिवसानंतर आज मी खाली उतरलो, मस्त तयारी केली, प्री मील घेतलं, जिमच्या आधीचं काय असेल ते फ्रेश झालो, पाणी म्हणलं तोंडावरती, आपली जिमची बॅग तयार केली, गाडीची चावी घेतली, खाली उतरलो, गाडी स्टार्ट करायला गाडी शकतो गाडीच नाही. असं पण नाही की गाडी नो पार्किंगमध्ये लावली असेल आणि गाडी उचलून घेऊन गेले, तसं पण नाही आहे. काय गाडी शोधतो, गाडीच भेटे ना. नंतर आठवलं धनश्री मॅडमने आमच्या काल ती गाडी जाताना कामाला घेऊन गेल्या होत्या, त्यांच्या गाडीची चावी दिली नाही. माझी गाडी, माझ्या गाडीची चावी, त्यांच्या गाडीची चावी सगळेच जण घेऊन ते त्यांच्या कामाला निघून गेलेत. सो आता 5:30 वाजलेले आहेत, माझ्याकडे गाडीची चावी नाही आहे, त्यांच्या गाडीची चावी माझ्याकडे नाही आहे. सो एवढी तयारी केली, रिटर्न जाऊन पण झोपू शकत होतो, पण दरवाजा पण लॉक केला, आता सगळ्यांना उठू पण शकत नाही, चावी लॉकची पण घेऊन फिरत नाही. सो झोपायला न जाता मॉर्निंग वॉक करत आहे बाहेर. आता कुठेतरी चांगलं लोकेशन बघायचं आणि कवायतीचे 3-4 प्रकार करायचे. कवायती 3-4 प्रकार केले ते पण आपला वॉर्मअप झाला. सो सांगायचं तात्पर्य एवढं की स्किप नका करू. आजारी असाल तर गोष्ट वेगळी पडते, पण वर्कआउट कधी स्किप नका करू. जेवढं शक्य होईल तितके दिवस वर्कआउट करा. कॉस्टली आहे, जिम लावणं कॉस्टली आहे, मान्य आहे मला, पण हॉस्पिटलपेक्षा तर कॉस्टली नसेल, नक्कीच नसेल. मित्रांनो, वर्कआउट करा, जिमला जावा, ग्राउंडवर या, 20 ते 30 मिनटं फक्त वॉक करूनच काय होणार नाही, फक्त वॉक नाही, त्याबरोबर शरीराची हालचाल पाहिजे, एक्सरसाइज हवी म्हणजे हवीच. सो काळजी घ्या. थंडी गाठीची पण एक्सरसाइज हवीच. हे बघा माहोल कसा आहे. सगळे झोपलेले असताना तुम्हाला मेहनत घ्यायची आहे, जेव्हा सगळे फिट अँड फाईन असाल. ओके, चला बाय, हॅव अ गुड डे.